तुझी पहिली सिरियल म्हणजे पहिली देवयानी होती, पण खरी ज्यांनी प्रसिद्धी मिळाली आणि तू घराघरामध्ये पोचलास आणि देव म्हणून खऱ्या अर्थाने, जय मल्हार. हां, तसं म्हटलं तर मी प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचलो ते देवयानीमुळे. बर. पण जय मल्हार मग मी प्रत्येकाच्या त्या घरामधल्या हृदयात पोचलो. अरे वा वा वा. सो देवयानीला सुद्धा तेवढीच व्हॅल्यू आहे माझ्या मते. कारण लोकांना ती सिरियल एवढी आवडायची आणि जे सम्राटराव विखे पाटीलचे कॅरेक्टर केलं होतं ते, किंवा भैयाराव म्हटलं जायचं, किंवा एक खूप गोड नाव होतं त्याच्या वडिलांनी त्याला ठेवलं होतं. आणि हे नाव बऱ्याचशा आईवडिलांनी सांगितलं की आम्ही आमच्या मुलाला ह्याच नावाने हाक मारतो असंच. ते म्हणजे आडदांड बिंडोक. कारण तो हट्टाकट्टा असायचा, पण तो कधीच डोक्याने काम नाही करायचा, पण तो हृदयाने काम करायचा. त्यामुळे एक ते वेगळं कॅरेक्टर होतं. सो ते लोकांना खूप आवडलं. तुला आवडला का रोल तो? ॲब्सोल्युटली. मी अजून सुद्धा जे जुने एपिसोड्स बघत असतो तेव्हा बरं वाटतं बघताना तो आडदांड बिंडोक. त्यातला एखादा डायलॉग किंवा ते सगळ्यात तुझं आवडतं असं काही? कसं होतं, मी कुठे इव्हेंट्सला गेलो किंवा कसले इव्हेंट्स असो काही असो, त्याच्यामध्ये गेलं तरी तो एक डायलॉग म्हणालाच सांगायचे. ते म्हणजे सम्राटराव म्हणतात आमसनी, आमचा नाद करायचा नाही. सो ते कोल्हापुरी टोन होता तो, आणि तो कोल्हापुरी की आमचा नाद करायचा नाही. सो कुठे गेलो की मी फक्त एवढंच म्हणायचो की आमचा नाद करायचा, मग ऑडियन्स म्हणा सगळे नाही जोरात बोलायचे. पण जय मल्हारमुळे तू म्हणजे खूप 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 लोकांपर्यंत पोचलास आणि खऱ्या अर्थाने जो एक एस्टॅब्लिश झाला मराठीच आहे ते जय मल्हारमध्ये. मग तिथले काही सेटवरचे अनुभव आहेत का? बरेच आहेत. म्हणजे प्रत्येक दिवस एक एक तो अनुभव असायचा. आणि जय मल्हार जसं म्हटलं ना, देवयानी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होते, पण जय मल्हार ग्लोबल झालं. पहिली लँग्वेज कदाचित की जी थाय लँग्वेजमध्ये डब झाली, तमिळमध्ये डब झाली, हिंदीमध्ये डब झाली, आणि इवन थाय लँग्वेजमध्ये जर डब झाली तर थायलंडमध्ये सुद्धा एक म्हणतात ना आपलं फॅन फॉलोईंग, ते मला मिळालं त्या तिकडचं. अजूनसुद्धा बरीचशी लोक संपर्कामध्ये आहेत त्या, आणि मी संपर्कामध्ये असतो त्यांच्या. सो जय मल्हार एक असा अनुभव होता ना की ज्याला आपण दैवी अनुभव म्हणू. कारण तुम्हाला परमेश्वराचं स्वरूप साकारायचं आहे. मी त्याला कधीच कॅरेक्टर म्हणत नाही, कधीच मी त्याला भूमिका म्हणत नाही, मी त्याला स्वरूप म्हणतो. सो जेव्हा तुम्ही परमेश्वराचं एखादं स्वरूप साकारताय तेव्हा पहिले तुम्हाला काय करायला लागतं, ते त्या परमेश्वराचा आशीर्वाद घ्यायला लागतो. सो जेव्हा मालिका सुरुवात होत होती तेव्हा मी पहिले काय केलं तर जेजुरीला गेलो. श्री खंडेरायानं सांगितलं की मी काही करत नाही, जे काय करायचं ते तुम्ही माझ्याकडनं करून घ्या, मी कुठल्या गोष्टीला सिद्ध आहे. आणि प्रत्येक शॉटला त्यांच्या मूर्तीला नमस्कार करायचा. म्हणजे त्यांची जी तसबीर होते, जी आता तसबीर माझ्या देवघरामध्ये आहे, सो त्या तसबिरीला नमस्कार करायचा. आमचा धनु जो भंडारा लावायचा, तो भंडारा त्या द्वय शिवलिंगावरचा, म्हणजे जेजुरीमध्ये श्री खंडेरायांचं ते शिवलिंग आहे, द्वय शिवलिंग, 2 शाळुंख आहेत त्या तिकडे, तर तोच भंडारा लावला जायचा. तो नमस्कार करून मग प्रत्येक शॉटला जायचा, किंवा प्रत्येक दिवसाची तरी सुरुवात तशी करायची. सो जेणेकरून काय होतं, ही जी स्पिरिच्युअल ही जी ताकद आहे, परमेश्वरी जी ताकद आहे, जी शक्ती आहे, ती आपल्याबरोबर सतत राहते. सो त्या शक्तीचा जो काय अनुभव जो होता ना, तो प्रत्येक वेळी यायचा. कधी कधी सलग शूट असायचं. म्हणजे नॉर्मली आपण 12 तास शूट करतो, तर 16 तास, 18 तास, 24 तास, 36 तास असं सुद्धा केलं. येस, न थांबता. ब्रेक नाही. फक्त काय थोडंसं वाटलं अगदीच खूप झोप येते तर 1 तासभर झोप घ्यायची, पण कधी कधी ती पण घेतलेली नाही आहे. लिटरली असं की स्क्रीनवर, हां एक्झॅक्ट, की ते स्क्रीनवर मला ना दिसायचं की आपली थोडी शेव करायला पाहिजे आपल्याला. सो मी सांगायचो की मी शेव करून येतो. सलग अशी ती शूट असायची, पण कधीही भले मी थकलेलो असलो तरी सो त्या स्क्रीनवर श्री खंडेराय ना ते तसेच तेजस्वी दिसायचे. ही त्यांची शेवटी, मी हे क्रेडिट कधीच घेऊ शकत नाही, कारण त्यांना त्यांचं स्वरूप दाखवायचं होतं. आणि माझं भाग्य आहे की त्यांनी मला चूज केलं, त्यासाठी त्यांनी मला त्या तिकडे उभं केलं. सो म्हणून जे काय क्रेडिट आहे त्यांचं क्रेडिट आहे, आणि त्याच क्रेडिटमुळे किंवा त्यांनी जे काय घडवलं त्याच्यामुळे हा भंडारा कायम असतो. हा मी विचारणार होते की भंडारा कायम लावण्याचं काय प्रयोजन आहे? ॲक्च्युली तसं पहिल्यापासूनच घरी लावलं जातं. अच्छा. कारण एकतर मी अलिबागचा, पेंटचा, रायगडचा, त्यामुळे छत्रपती शिवाजीराजे एखादी मोहीम हातात घेतली की ते पहिले बेल भंडाऱ्याची शपथ घ्यायचे. बेल म्हणजे बेलाची पानं असतात, तो बेल जो महादेवांना वाहतात, आणि भंडारा श्री खंडेरायांचा भंडारा.
सो तो भंडारा तेव्हापासूनच प्रिय आहे कारण आमच्या राजांमुळे आणि त्या भंडारामुळे आज एवढी सगळी ओळख दिलेली आहे. सो त्यामुळे म्हटलं की ही गोष्ट कधी माझ्यापासून दूर होऊ नये म्हणून सतत तो भंडारा गेले कित्येक वर्ष, कदाचित लहानपणापासून आहे, तो आहेच. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.